नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण मौजा खैरखेड तालुका सिंदखेड राजा इथे आलेलो आहोत। आज आपण शून्य मशागत तंत्रज्ञान म्हणजे झिरो टिलेज याबद्दल माहिती घेणार आहोत। आपल्यासोबत आज अमोल आगाव हे आहेत। अमोल, तुमचा परिचय करून द्या। सर, माझं नाव अमोल अशोक आगाव, मुक्काम खैरखेड पोस्ट सोनसी तालुका सिंदखेड राजा डिस्ट्रिक्ट बुलढाणा। किती एकरामध्ये लागवड केलेली? ही कॉटन 1.5 एकरामध्ये लागवड केली सर। बर, त्यांना या शेतीमध्ये आपण साधं खुरपं पण नाही आणलेलं, नाही का? म्हणजे बैलाचा वापर नाही केलेला, नांगरणी नाही केलेली, डवरणी नाही, काहीच नाही। बर, फक्त गवत जे काढायचं आणि जागीच टाकायचं, म्हणजे टाकायचं म्हणजे हे असं टाकायला द्यायचं, जेणेकरून याचं ग्रीन मॅन्युरिंग म्हणजे हिरवी खताचा पण वापर होतो, सेंद्रिय खत तयार होतं। आणि जे आपले गांडूळ वगैरे असतात ते आतल्यात खाऊन पण घेतात। हे बघा, यावर्षी जास्त पाऊस होता तरी तुमची पराठी चांगली दिसून राहिली। सर, जर का आपण परत हे बेड पण केलेले, पाठीमागच्या वर्षी बेड होते का आपले 2 वर्षापूर्वी, तेच बेड आहे। आपण नवीन बेड पण नाही पाडलेले, काहीच नाही, जसं पहिलं होतं तसंच आपण लागवड केलेली। आणि जे आपलं जर का आपलं हे बेड नसते ना सर, ते एकदम वाळून गेलेले असते पहाटी आता। अच्छा, जसे की आपण हे बघू शकता, हे शेतकरी बंधूंनो, त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा माझं हे बेड केल्यामुळं आणि जे पाणी यावर्षी जास्त पडला होता ते पाणी या बेडद्वारे वाहून गेलेलं आहे। आणि तुम्हाला आता मी फरक दाखवतो। बाजूलाच एक शेत आहे, तिथे बेड नाही आहेत, विदाऊट शून्य मशागत ते आपण पाहू शकतो। तिकडे करा, कॅमेरा दाखवा एकदा। हे बघा, तुम्हाला फरक इथे दिसेल। हा जो प्लॉट आहे हा आपला पारंपरिक पद्धतीने पेरलेला आहे। आता इथेच तुम्हाला ही क्वालिटी बघा, आणि आपल्या जी बेडवर यांनी लागवड केलेली आहे अमोल यांनी, ही बघू शकता। ह्याच्यामध्येच आपल्याला फरक दिसेल। आणि खरोखर ह्या पद्धतीमध्ये आपण आपल्या शेतामध्ये राबवल्या पाहिजेत। मला सांगा, तुम्ही हे तंत्रज्ञान 2 वर्षापासून राबवतात, या अगोदर कोणतं पीक घेतलं होतं? याच्या अगोदर पण आपण कपाशीच घेतलेली होती सर। यामध्ये कपाशी घेतली होती, काही थोडीफार प्रमाणात भेंडी लावलेली होती सर, सीड्स म्हणून। तर त्यामध्ये पण आपल्याला चांगले रिझल्ट आलेले। आणि सर, लेबर कॉस्ट पण वाचते ना आपले। जर का याला एवढी खुरपणी करायची म्हणली तर भरपूर वेळ पण लागतो आणि टाइम पण जातो सर। शेतकरी बंधूंनो, या पद्धतीमध्ये आपल्याला त्यांचं म्हणणं असं आहे की बाबा नांगरणी करावं लागणार नाही, वखरणीचा खर्च वाचतो, त्यानंतर खुरपणीचाही खर्च वाचतो। या पहाटी पिकामध्ये आपल्याला वखर पाळ्या मारावं लागतात, डवरणी करावी लागते, तो सुद्धा खर्च वाचतो। अशा प्रकारे आपण आपल्या कमी खर्चामध्ये त्यांनी हे जवळपास त्यांचं 1.5 एकरामध्ये त्यांनी या पहाटीचं पीक यावर्षी घेतलेलं आहे। तुम्हाला मी आताच फरक दाखवलेला आहे। खरोखर हे उत्तम तंत्रज्ञान आहे, झिरो टिलेज तंत्रज्ञान, शून्य मशागत म्हणतो आपण त्याला। अमोल, तुम्हाला या 1.5 एकरामध्ये जवळपास तुम्ही लागवड केलेली आहे, बरोबर? हां सर। शून्य मशागत तंत्रज्ञानावर तर तुम्हाला इथे खर्च किती आला? सर, मला 21,300 रुपये खर्च आला टोटल। हा, म्हणजे कसा? त्यामध्ये सुरुवातीला आपल्याला नांगरणी, कोळपणी, वखराव हे ते काही नांगरणी, वखरणी, डवरणी, कोळपणी करायचं काम पडलं नाही तुम्हाला, तो खर्च वाचला तुमचा? तो खर्च वाचला। जवळपास 1 एकराचा आपल्याला बॅग म्हणजे बियाणं तर घेणंच होतं, आणि 3 डोस केले आपण खताचे। बर, आणि त्यानंतर हर्बिसाइड वापरलेलं आहे, म्हणजे तणनाशक वापरलेले आहे। हर्बिसाइड वापरलं, बरोबर। हर्बिसाइडचा खर्च वाढला थोडाफार, ते 2-3दा ते यूज केलेलं आहे। बाकी आपला काहीच खर्च नाही झालेला। अच्छा, म्हणजे तो खर्च तुमचा वाचला नांगरणी वखरणी, बरोबर? हा सर। आता याला या एकरी किती उत्पादन होईल तरी? असं सर, याला 80,000 ते 90,000 रुपये टोटल आपल्याला उत्पादन होईल, म्हणजे एकरी 60,000 रुपये उत्पादन होईल आपल्याला। हो का? म्हणजे किती क्विंटल होईल एकरी तरी कापूस? एकरी सर आपल्याला 8 ते 9 क्विंटल कापूस होऊन जाईल। बरोबर, नाही, चांगलं आहे ना। मग एकरी जर 8-9 क्विंटल म्हटलं आणि खर्च आपला कमी झालेला आहे, म्हणजे आपली शेती फायद्यात येऊन राहिली, बरोबर आहे की नाही? खर्च काहीच नाही, आपल्याला फायद्याची शेती करायची, आपल्याला खर्च कमी करायचा आहे, त्या तुलनेत आपलं उत्पादन वाढवायचं आहे आपल्याला, बरोबर आहे की नाही? बघू शकतो आपण, चांगलं आहे हे पण सर। बोंड वगैरे चांगले एकदम। हो ना। तरी ही जमीन म्हणजे एवढी काही भारी जमीन नाही सर। मला आताच बाजूचा प्लॉट बघितला आपण, पारंपरिक पद्धतीने लावलेला आहे तो। आणि हाच तुम्ही बेड पाडून शून्य मशागत तंत्रज्ञान ते वापरलेले, तर त्याचा फरक आपल्याला स्पष्ट दिसून येत आहे। खर्च तर काहीच नाहीये, कारण आपण
टिलेज वगैरे तर काहीच केलेलं नाही, नांगरणी नाही केलेली, वखरणी नाही, डबल कोळपणं पण नाही केलेलं, फक्त डायरेक्ट गवत उपटणे आणि मध्ये टाकून देणे सर. म्हणजे सेंद्रिय कर्ब वाढते हे. आणि परत याच्याच सर खताचं याच्यापासून खत तयार होतंय आणि झाडाला पण थोडं वाढतं पण आणि हिरवेगार पण पडतं सर. अच्छा अच्छा. शेतकरी बंधूंनो, आपल्या जमिनींमध्ये सेंद्रिय कर्ब हा फार कमी झाला आहे, 0.3 0.4 पर्यंत आला आहे. तो पिकासाठी फार आवश्यक असतो. जसेच आपण म्हणतो आपल्या जमिनी निर्जीव झाल्या, तर निर्जीव झाल्या म्हणजे नेमकं काय झालेलं आहे, जमिनीमधले जे सूक्ष्मजीव असतात त्याची संख्या कमी झालेली आहे आणि ती संख्या जर आपल्याला वाढवायची असेल तर आपल्या जमिनीमध्ये हा सेंद्रिय कर्ब आपल्याला हा वाढवणं हा एक काळाची गरज आहे. आणि त्यासाठी हे झिरो टिलेज तंत्रज्ञान खरोखर चांगलं आहे. शेतकऱ्यांनी याचा अवलंब केला पाहिजेत. तुमचा काय अनुभव आहे याच्याबद्दल? मलाही खूप छान वाटलंय, कारण मी आता पहिल्यांदा याच्या शेतात आलेलो आहे. तर यांचं बघून आणि समोरच्या पलीकड्याचं बघून असं की यावर्षी जर मी जर असे बेडगीड केले असते तर खरोखर माझी बी शेती जर काही गेलेली आहे ती अशी असती. बर. तर असं पुढच्या वर्षी मी पण या पद्धतीचा हे करेन. समज तुम्ही पण बेडवर आणि या शून्य मशागत तंत्रज्ञानाचा अवलंब करसाल. शेतकरी बंधूंनो, क्लायमेट रेझिलन्स टेक्नॉलॉजी म्हणजेच वातावरणाला अनुकूल अशी शेती पद्धती करणं आपल्याला खूप ही काळाची गरज झालेली आहे आणि या पद्धतीने आपण शेती करायला पाहिजे. आत्ताच आपण इथे अमोलकडून त्या गोष्टी समजून घेतल्या की कसा आपल्या खर्चामध्ये आपल्याला आपला खर्च कसा कमी करता येईल. आपलं काय होतं, शेतकरी बांधवाचं उत्पादन खर्च हा जास्त झाल्यामुळे आपल्याला पाहिजे तेवढं प्रॉफिट राहत नाही. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे. आणि सोबतच आता सेंद्रिय कर्ब वाढल्यामुळे जीवाणूंची संख्या, जे आवश्यक जीवाणू असतात, म्हणजे आता हवेमध्ये 78% नायट्रोजन आहे. बरोबर आहे की नाही? परंतु जर तुमच्या शेतामध्ये जर जीवाणूच नसतील तर तो हवेतला नायट्रोजन फिक्स करता नाही येणार, आहे की नाही? जमीन ही सजीव असली पाहिजे. त्याच्यात जर जीवाणू असले तर ते काय करतात, हवेतला नायट्रोजन सुद्धा शोषून घेतात आणि जे मॉलिक्युल्स असतात त्याचे सुद्धा मुळाद्वारे पिकाला मदत करतात. ह्या गोष्टी खरोखर उत्तम पद्धतीनं आपल्याला या शून्य मशागत पद्धतीमध्ये राबवता येतील. अमोल, अजून काही तुमचा अनुभव याबद्दल? याबद्दल सर, आपल्याला जर का बेड नसते ना तर या जमिनीमध्ये असे म्हणजे याला बर्डाची जमीन, या पाणी एवढं धरून बसते की आपले टोंगळे एवढे पाय गेले असते सर. हो का? हे जे बेड होतं, हे बेडमुळं काय झालं, पाणी खाली याच्या बेडनुसार खाली एकदम वाहून गेलेलं आहे. नाहीतर या जमिनीत जेव्हा आपला पाणी एवढा झाला यावर्षी, जर का या पाण्यात आपलं बेड नसते ना तर या जमिनीमध्ये उभं पण राहत नसतं सर. बरं. कॉटनची मुळी सडली असते आणि एकदम मूळ आता जे बेड आहे सर, इथं बेड असल्यामुळे पाणी जे इथून वाहून गेलेलं आहे त्यामुळे मुळीला काही फरक पण नाही जाणवलेला. हो ना. आणि जे बेड असले सर, याचे म्हणजे माती पण मुळ्या पण धरून हे घेतात, कारण त्याची भर लावलेली असते ना पण त्याला. बरं. नाही, खरोखरच छान आहे आणि वाढणार आहे आपलं. आणि खर्च तर काहीच नाही झालेला, फक्त एक जे खत औषधी आहे तो वापरावंच लागते सर. फक्त याच्यामध्ये तुम्हाला तणनाशक वापरावं लागतं. हा, तणनाशक फक्त, बाकी काही वापरलं नाही. तणनाशकचा बी मला असं वाटतं त्याच्या इफेक्ट होतात पांढऱ्या मुळी असल्यामुळे पडणार, कारण बेड असल्यामुळे काय होणार, हे पाणी ज्यावेळेस कधी होतं, अन्न ज्यावेळेस भेटत नाही मालाला, जास्त पाणी असल्यामुळे मुळी बाहेर येते. आणि ऑलरेडी बेडवर आहे, याला जास्त पाण्याचा प्रॉब्लेम झाला नाही, तर ती मुळी आतच राहिली त्याची पांढरी मुळी. त्याच्यानं जर समजा तणनाशक जास्ती प्रमाणात जर मारलं तरी बी असं वाटतं, म्हणजे 1-2 वेळा म्हणजे एक्स्ट्राही मारलं तरी काय अडचण येणार नाही तुम्हाला. शेतकरी बंधूंनो, बघू शकता आपण, तुम्हाला मी तर फरक दाखवलाच. हा पारंपरिक पद्धतीचा प्लॉट आहे आणि हा SRT पद्धतीचा प्लॉट आहे. हा तुम्हाला फरक जाणवलाच असेल. तर तुम्ही अशा पद्धतीचं शून्य मशागत तंत्रज्ञान तुमच्या शेतामध्ये अवलंब करू शकता. आणि तुमचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर, तुम्ही मार्गदर्शन केल्याबद्दल. तुम्ही या नवीन गोष्टी तुमच्या शेतामध्ये राबवतात. हो सर, याबद्दल तुमचंही खरोखर अभिनंदनच. धन्यवाद. धन्यवाद सर.